नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, गट क संवर्गातील फिटर, शिपाई, सफाई कर्मचाऱ्यांसाठी ही जाहिरात निघालेली आहे आणि पात्रता आपल्याला 10वी आणि आपण जर ITI केला असेल तर आपल्याला ही एक सुवर्ण संधी आहे. मित्रांनो, सर्व काही डिटेल्स माहिती आपण पाहतोय. मात्र किमान रोज आम्ही 1 ते 2 व्हिडिओ नोकरी संदर्भामध्ये आपण प्रकाशित करत असतो. त्यामुळे मित्रांनो, आपल्यापर्यंत तात्काळ जॉब अपडेट्स येण्याकरता नोकरी जाहिरात कट्टा अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल, नोकरी जाहिरात कट्टा सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर मित्रांनो बघा, पदाचं नाव आहे मेकॅनिकल फिटर, स्किल्स ट्रेड्समन. बघा, एक जागा आहे, वयाची मर्यादा 18 ते 25 वर्ष आहे. MTS प्यून बघा, इथं एक जागा आहे, वयोमर्यादा 18 ते 27 वर्ष. MTS स्वीपर एक जागा आहे, वयाची मर्यादा 18 ते 27 आहे. आणि ही जी पदं आहेत ती इंडियन कोस्ट गार्ड रिक्रुटमेंट, इंडियन कोस्ट गार्ड मध्ये आहेत. याच्यामध्ये क्वालिफिकेशन बघा, मेकॅनिकल फिटर याचं क्वालिफिकेशन 10वी नंतर आपल्याला ITI कंप्लीट असावं. याशिवाय आपल्याला मित्रांनो 4 इयर एक्सपिरियन्स पाहिजे त्या ट्रेडमध्ये, फॉर विच नो ट्रेनिंग इज अवेलेबल इन इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट और अदर रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन. 4 वर्षाचा एक्सपिरियन्स आपल्याला पाहिजे इथं. MTS प्यून जे आहे ते MTS प्यून आपल्याला बघा 10वी तुमचं उत्तीर्ण झालेलं असावं आणि 2 वर्षाचा ऑफिस अटेंडंट म्हणून एक्सपिरियन्स असावा. MTS स्वीपर याच्यासाठी 2 वर्षाचा क्लीनशिप मधला अनुभव असावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. याच्यामध्ये जॉब लोकेशन जे असणार आहे ते दिल्ली NCR असेल. सिलेक्शन प्रोसेस जी आहे ती रिटर्न टेस्ट होईल. अर्ज करण्याची पद्धत जी आहे ती ऑफलाईन आहे. या संदर्भामध्ये आपल्याला अर्ज करण्याचा पत्ता हा डायरेक्टरेट ऑफ रिक्रुटमेंट, कोस्ट गार्ड हेडक्वार्टर्स, कोस्ट गार्ड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉम्प्लेक्स C1 फेज 2 इंडस्ट्रियल एरिया सेक्टर 62 नोएडा UP. त्याच्यामध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख 20/1/2026 आहे. वेबसाईट जी आहे ज्याच्यावरती ही मूळ जाहिरात प्रकाशित झालेली आहे ती www.indiancoastguard.gov.in या अधिकृत वेबसाईटवरती ही मूळ जाहिरात प्रकाशित आहे. मित्रांनो, आम्ही कुणालाही नोकरी देत नाही किंवा नोकरी संदर्भामध्ये आम्ही कुणालाही ठोसपणे कधीही सांगत नाहीये. ज्या काही सरकारी वेबसाईटवरती जाहिराती प्रकाशित होतात त्या फक्त आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करतो. धन्यवाद.